Are we okay? Yes, sir. Shall we start? Uh, yes, sir. Good morning, sir. Good morning. Other people Uh, around? yes, sir. The session is now live streaming on YouTube. Okay. Yes, sir. And good morning, everyone. Yes, sir. Good morning, sir. Good morning. Yes, sir. गाव तेथे मानसोपचार या राज्यव्यापी सर्व प्रायव्हेट सायकॅट्रिस्टचं एक राज्यव्यापी अभियान आहे, ज्याच्यामध्ये दरवर्षी एक स्पेसिफिक थीम घेऊन राज्य महाराष्ट्र, गुजरात, गोवा अशा 3 राज्यातील अनेक सायकॅट्रिस्ट मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक आरोग्याविषयीचे वेगवेगळे जनजागृती कार्यक्रम हे एकाच वेळेला करत असतात. आतापर्यंत डिप्रेशन, आत्महत्या, स्किझोफ्रेनिया अशा महत्वाच्या विषयांवरती आम्ही हे अभियान राबवले आहे. या वर्षीची थीम ही अतिशय वेगळी आणि काळाची गरज आहे अशी म्हणजे डिजिटल डिटॉक्स. याची आता आपण सुरुवात या अभियानाची ही एक्सपर्ट स्पीकर्सच्या लेक्चर्सनी करत आहोत. त्या सिरीज मधलं आजचं हे दुसरं पर्व आहे. याचं शीर्षक आहे माइंडफुलनेस किंवा पूर्ण भान आणि डिजिटल मीडिया. तर यासाठी जेव्हा आमचा विचार सुरू होता तेव्हा अर्थातच माइंडफुलनेस म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एकच नाव येतं, ते म्हणजे डॉक्टर राजेंद्र बर्वे सर. Dr. Rajendra Barve sir is very well known, famous psychiatrist from Mumbai and all over Maharashtra. He has been invited for many uh, as an expert speaker for analysis of social issues on regional and national television channels. He is founder of the Mindful Life. He has been working for people with distress, coaching and counseling them as a psychiatrist for past 3.5 decades, making a difference to his clients' lives. He has written several books in Marathi to demystify and destigmatize the process of seeking psychological help and assistance. तर आज इतके खऱ्या अर्थाने सर्वांगाने एक्सपर्ट स्पीकर आपल्याला मिळालेले आहेत. तर आजच्या सेशनची सुरुवात करताना मी सर्वात पहिल्यांदा सरांना विचारेन की सर, माइंडफुलनेस किंवा पूर्ण भान याच्याविषयी तुम्ही आम्हाला माहिती द्यावी. सर्वप्रथम ऋतुजा, तुमचं आणि सर्व माझे जे साथीदार आहेत, मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, प्रायव्हेट प्रॅक्टिस मधले, जे गावोगाव जाऊन लोकांशी संवाद साधता आहेत आणि त्यांना अ, अवगत करत आहेत की मानसोपचार म्हणजे काय, मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय, मानसिक आरोग्य कसं टिकवायचं, त्याच्याकरता स्वतःची जबाबदारी काय, कुटुंबाची जबाबदारी काय, कसा संवाद असायला हवा, व्यसनाच्या आहारी कसं जायचं नाही, मानसिक रोग झाला तर त्यातनं स्वतःला कसं सावरायचं, कुटुंबाची मदत कशी घ्यायची, कुटुंबाने मदत कशी करायची, याच्याविषयी तुम्ही अतिशय महत्वाची महत्वाचा संदेश लोकांच्यापर्यंत पोहोचवतात. आणि याच्यामध्ये सगळे तरुण मनोविकार तज्ज्ञ आहेत आणि मला खूप आनंद होतो आहे की अ, जी आपण म्हणतो की अ, गावोगावी ज्ञानगंगा पोचली पाहिजे, तशी गावोगावी हा विचार पोचला पाहिजे. म्हणजे आपण अधिक आनंदाने मनाचं मन समृद्ध करून जगू शकू. त्यातलं हे एक पाऊल आहे आणि ते पाऊल आपण सगळे मिळून उचलतो आहोत, याविषयी मला अतिशय अभिमान पण आहे आणि आनंद आहे की इतकी तरुण मंडळी या सगळ्यामध्ये सहभागी झालेली आहेत. मी स्वतःला तुमच्या बरोबरच समजत असलो, जरी माझ्या डोक्याची एनलाइटनमेंट खूप असली तरी, त्यामुळे मी तुमच्या इतकाच तरुण आहे. म्हणून मला तुमच्यात शिंग मोडून शिरायला आवडतं. आणि अमोल बरोबर पण मी काही काम केलेलं आहे आणि अतिशय आनंदाने मी सहभागी होतो आहे. तर माइंडफुलनेस म्हणजे काय, हा एक अतिशय सोपा पण अतिशय गहन प्रश्न विचारलेला आहे.
माइंडफुलनेसला मराठीमध्ये शब्द आहे पूर्ण भान. आणि माइंडफुलनेस मध्ये जे व्यक्त होत नाही ते पूर्ण भान या शब्दातनं व्यक्त होतं. माइंडफुलनेस हा शब्द मुळात साधारण 1885 सालच्या सुमारास हा शब्द, ही टर्मिनॉलॉजी वापरली गेली. रिस डेव्हिस नावाची एक स्कॉटिश कपल होतं, जोडपं होतं. त्यांनी प्रथमच त्रिपिटक म्हणजे बुद्धाचे विचार आणि बुद्धांच्या गाथा इंग्लिशमध्ये अ, अनुवादित केल्या, मूळ पाली शिकून. आणि त्यांनी माइंडफुलनेस, सम्मा सती या शब्दाकरता माइंडफुलनेस असं अशा शब्दाची योजना केली. आता सर्वच बुद्ध विचारांनी प्रेरित झालेल्या मंडळींना माइंडफुलनेस हे सम्मा सतीचं अचूक भाषांतर आहे, अनुवाद आहे असं वाटत नाही. त्याचं कारण मी तुम्हाला आता लवकरच सांगणार आहे. त्यामुळे आपण माइंडफुलनेस शब्द आपण वापरतो आहे कारण तो प्रचलित आहे, लोकांना माहिती झालेला आहे, त्यांच्या सामान्य ज्ञानामधला आहे, म्हणून केवळ आपण तो शब्द वापरत आहोत. खरा त्याचा अर्थ पूर्ण भान असा आहे. आता पूर्ण भान आणि माइंडफुलनेस याच्यामध्ये हा कसा शब्द योग्य ठरतो याच्याकरता थोडी पूर्वपीठिका आहे, आधी थोडासा इतिहास आहे. तो असा की बुद्धाने जेव्हा त्यांना आत्मज्ञान प्राप्त झालं तेव्हा 4 आर्य सत्य त्यांनी जगासमोर मांडली. त्याला 4 नोबल ट्रुथ्स किंवा 4 आर्य सत्य असं म्हणतात. सत्य म्हणजे रियालिटी, म्हणजे सत्य म्हणजे वास्तव काय आहे ते त्यांनी अतिशय योग्य शब्दात शब्दबद्ध केलं आणि स्वीकारलं. खूप महत्वाचा शब्द, सत्य होतं, ठाऊक होतं, पण स्वीकारायची तयारी नव्हती. त्यामुळे पहिलं सत्य होतं दुःख. दुःखाची कारणं असणं, दुःखाची कारणं कशी असतात ती आपण समजू शकतो आणि त्यातनं मार्ग काढू शकतो. म्हणून त्यांनी अष्टांग मार्ग किंवा अठ्ठंग असं पालीमध्ये म्हटलं. या अठ्ठंग मधली 7वी स्टेप, 7वी पायरी म्हणजे सम्मासती. याचा अर्थ ती 7वी पायरी म्हणजे चढती पायरी आहे असं आपण समजू नये. सगळे एकाच पातळीवरच्या असलेले हे पायऱ्या आहेत असं आपण म्हणूया, मार्ग आहेत असं म्हणूया. त्या मार्गाने आपण चालत असतो. असे सम्य वाचा, सम्य व्यवसाय, समाधी पण आहे. मग सतीचा अर्थ काय, माइंडफुलनेसचा नेमका अर्थ काय? त्याच्याकरता भान हा शब्द अतिशय योग्य आहे असं मला वाटतं. कारण आपला एक सर्वसामान्य अनुभव आहे की मला हे सगळं कळतंय, परंतु मला हे वळत नाहीये. मला हे ठाऊक आहे, मला याचं ज्ञान आहे, मी याची माहिती मिळवलेली आहे, परंतु आयत्या वेळेला मला सुचत नाही. आयत्या वेळेला मी अडखळतो. आयत्या वेळेला जे मला करायचं नसतं ते मी करून बसतो. जे मला बोलायचं नसतं ते मी बोलतो. जी गोष्ट मला अयोग्य वाटते असं मला मनोमन ठाऊक आहे ती सुद्धा मी करून बसतो आणि नंतर मला पश्चाताप होतो. किंवा आपल्या मनात असा विचार राहतो की परत तसं घडणार तर नाही ना. याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्ञान असतं, माहिती असते, परंतु आपल्याला ज्ञानाचं भान असतं असं नाही. तर भान शब्द म्हणजे काय, तर भा हा मूळ संस्कृत धातू आहे आणि त्याचा अर्थ चमकणे असा अर्थ होतो. चमकणे म्हणजे ते जिवंत असणे. आपण अ, एखाद्या गोष्टीचं भान असणं म्हणजे एखाद्या गोष्टीची जाणीव असणं, सजग असणं असं आपण म्हणतो. अनेकदा आपण म्हणतो की आपल्याला अनुभव आहे मनोविकार तज्ञ म्हणून, सर्वसामान्य माणूस म्हणून, की एखादा विद्वान माणूस असतो पण दारू प्यायला की काहीही बडबडतो. तो का बडबडतो? तर त्याला आपण काय बोलतो आहोत, कुठे आहोत, सध्याची परिस्थिती काय आहे, हा काळ कोणता आहे, हा क्षण कोणता आहे, मी कुठे आहे, या गोष्टीचं भान राहत नाही. म्हणजे इथे भान याचा अर्थ आठवण राहत नाही. रुजुता आपल्याला लहानपणची आठवण असते ज्याच्यामध्ये आपण घरी मस्ती करत असतो आणि मग आपली आई आपल्याला सांगते, बाळा घरी पाहुणे येणार आहेत, लक्षात ठेव, नीट वाग.
आठवण ठेव. किंवा आपण देवळात जातो आणि आपण मोठ्याने बोलायला लागलो तर आपल्याला सांगते लक्षात ठेव, हे देऊळ आहे. म्हणजे आपण देवळात असतो याची आपल्याला माहिती असते, परंतु देवळात असण्याचं, त्या क्षणी तिथे असण्याचं आपल्याला भान नसतं. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की भान ठेवा. आणि हे पूर्ण भान म्हणजे काय, तर सम्मा म्हणजे पूर्ण, सम्यक म्हणजे इन्क्लुसिव्ह, कॉम्प्रिहेन्सिव्ह असा त्याचा अर्थ होतो. संपूर्णपणे, सम्यक हा मूळ संस्कृत शब्द, त्याच्यावरनं सम्मा, असे सगळे सम्मा समाधी, सम्मा वाक असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर सम्मा म्हणजे अशी कॉम्प्रिहेन्सिव्ह. आणि ह्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये काय असतं, इन्क्लुसिव्ह काय असतं, तर आपल्या मनातली करुणा, आपल्या मनातली मेत्ता भावना, आपल्या मनातली मित्रतेची भावना आपली जागृत असली पाहिजे. आपण सजग असली पाहिजे. आपण काय करतो आहोत, कुठे करतो आहोत, आपलं ह्या करण्यामागचा हेतू काय आहे, आणि तो खरोखरच आपण ठरवल्याप्रमाणे आहे, की आपण ठरवलेल्या गोष्टीपासून भरकटत चाललो आहोत, याचं भान असणं आवश्यक आहे. असं आपल्याला गीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये, ज्याला आपण विषाद योग म्हणतो, त्याच्यामध्ये अर्जुनाला भान राहिलं नाही की आपण जो निर्णय घेतलाय त्या निर्णयापासून आपण आता या क्षणी ढळलेलो आहोत. आपण त्या निर्णयापासून दूर पळतो आहोत. हे अर्जुनाच्या सारख्या महायोद्ध्याला कळलं नाही तर आपल्यासारख्याची काय शामत आहे की आपल्याला, आपण म्हणू शकतो. त्यामुळे पूर्ण भान म्हणजे या गोष्टीचं भान ठेवणे, सजग असणे, जागृत असणे, जाणीव ठेवणे. कशाची, तर दोन गोष्टींची. हे कोणतं स्थळ आहे आणि हा कोणता काळ आहे, म्हणजे ही ही मोमेंट कोणती आहे, हा समय कोणता आहे, मी आत्ता कुठे आहे आणि कोणत्या वेळेत मी इथे आहे. आता मला या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे बोलत असताना, की मी कुठे आहे, मी तुमच्याशी बोलतो आहे एका स्पेसमध्ये. मी जरी तुम्हाला दिसत असलो आणि मी तुम्हाला पाहू शकत नसलो, तरी तुमचा प्रेझेन्स आहे, तुम्ही इथे आहात. या हे स्थळ आहे, हा अवकाश आहे, या अवकाशाचं मला या क्षणी भान ठेवलं पाहिजे. आणि याचंही भान ठेवलं पाहिजे की माझ्यासमोर कोण आहे, कोणत्या वेळी मी त्यांच्याशी बोलतो आहे, त्यांचा वेळ किती महत्वाचा आहे, आणि मला जे सांगायचे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हे मी त्या त्या स्थळ आणि काल याच्या सापेक्ष अवस्थेत असताना मी सांगू शकत असतो. म्हणजे या क्षणी मला पूर्ण भान मी टिकवलं पाहिजे. आणि ही तुमची पण गोष्ट आहे की तुमची रविवार सकाळी तुम्ही 11ची महत्वाची वेळ, कदाचित विश्रांतीची, कामाची, आठवडाभराची कामाची तुम्ही वेळ ती ती सोडून तुम्ही आता इथे बसलेले आहात, लाईव्ह स्ट्रीम पाहत आहात, किंवा इथे आहात, या अवकाशात माझ्या बरोबर आहात. हा हा काळ कोणता आहे, ही वेळ कोणती आहे, याचं पूर्ण भान जसं मी ठेवायला पाहिजे तसं तुम्हीही ठेवणं आवश्यक. म्हणजे आपण दोघेही जर या गोष्टीचं भान ठेवलं की आपण कुठे आणि काय आहोत, तर आपण पूर्ण भानावर आहोत असा आपल्याला. आता सध्याच्या बोला. आता सर सध्याच्या काळामध्ये हम्म, म्हणजे हम्म, जेव्हा आपल्याला आपण भानावर असणं किंवा हम्म, आपलं भान व्यवस्थित असणं हे हम्म. जितकं महत्वाचं असतं तितकं ते प्रोसेस खूप कठीण आहे. कारण बरोबर. डिस्ट्रॅक्शन भरपूर असतात. आणि अगदी. आता सध्याच सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन जे आता संकट होत आहे ते हम्म. म्हणजे डिजिटल मीडिया. बरोबर. तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला काय मार्गदर्शन कराल? आता ही पूर्ण भानाच्या विषयी मी तुम्हाला थोडी कल्पना दिली, म्हणजे आपण जिथे असतो त्या जागेचं आणि त्या काळाचं भान ठेवणं. आणि आत्ता जो रुजिता तुम्ही मला प्रश्न विचारला तो अगदी योग्य आहे. कारण आपण जेव्हा डिजिटल मीडियावरती असतो, इंस्टाग्राम बघत असतो, सोशल मीडियाच्या इतर काही जी साधनं आहेत त्याच्यावरती असतो, तेव्हाच नेमकं आपल्याला आपण काय करतो आहोत, कुठे आहोत, रस्ता क्रॉस करतो आहोत का, सेल्फी करता एखाद्या खडकावर उभे आहोत का,
मी आत्ता या ठिकाणी डेंजरस ठिकाणी उभा आहे, याचं, या स्थळाचं, या स्थानाचं भान राहत नाही, आणि हा कोणता क्षण आहे याचंही भान राहत नाही. कारण आपण डिजिटल माध्यमाच्या प्रवाहामध्ये, झोतामध्ये, लोंढ्यामध्ये आपण वाहून जात असतो. म्हणून पूर्ण भान असणं हे डिजिटल युगामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. कारण ते लोंढा असतो, आणि तो लोंढा आपल्याला आपल्या अनेकदा मनाविरुद्ध खेचून घेऊन जाऊ शकत असतो. इतकी त्या माध्यमामध्ये ताकद आहे. आता याच्यामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी निर्माण होतात की इतकं डिजिटल व्यसन का लागतं. एक तर हे ऑडिओ व्हिज्युअल मीडियम आहे, म्हणजे दृश्य आणि श्राव्य माध्यम आहे. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं आणि ऐकू येतं. एखाद्या गेम मध्ये आपल्याला जे दृश्य असतं ते अत्यंत झपाट्यानं बदलत असतं, म्हणजे त्यात एक कमालीचा वेग असतो, म्हणून त्याचा लोंढा आहे असं मी म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये आवाज असतो, आपण ऐकत असतो. मग ते रील असेल, युट्यूबवरची एखादी क्लिप असेल किंवा काही असेल, जे ते ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही असतं. त्यामुळे आपल्या मेंदूच्या अत्यंत महत्वाच्या हिश्श्यावर त्याचा पगडा बसतो. आपले ऑप्टिकल सेंटर्स आणि ऑडिटरी सेंटर्स कम्प्लिटली एंगेज्ड, खेचून घेतात, त्यांना अशी धरून ठेवतात, आणि आपल्याला आपण खेचलो जात आहोत याचं भान राहत नाही. हा एक फॅक्टर आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याला त्या व्यसनात आपण पटकन ओढले जातो. हा एक फॅक्टर महत्वाचा आपण लक्षात घेतला पाहिजे. दुसरा असा की त्या मीडियाची, त्या माध्यमांची संरचना अशी केलेली असते की ज्या योगे आपल्याला पुढच्या क्षणी काय घडेल याच्याविषयी आपण विचार करतो. आपल्या मनात उत्सुकता निर्माण होते, आपण प्रेरित होतो, आणि डोपामिनचा आपल्याला एक शॉट मिळतो, आणि आपण पाहतो, आणि मग आपल्या अरे वा छान असं वाटतं. म्हणजे डोपामिन आणि सिरोटोनिन या दोन न्यूरो ट्रान्समिटर्सच्या तर्फे या सगळ्या गोष्टींचं गारूड आपल्या मनावर बसलेलं असतं, आणि त्यातून स्वतःला सोडवणं कठीण होतं. म्हणजे अ, सतत लोक बोलत असतात, जसं माइंडफुलनेस विषयी बोलतायत तसं डोपामिन विषयी बोलतायत. अमेरिकेत एक पुस्तक आहे त्याचं नाव डोपामिन नेशन असं ठेवलेलं आहे. आपण डोपामिन भारत देश झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. का? कारण डोपामिननी आपल्याला त्वरित प्रेरणा मिळते, मोटिवेटेड होतो आपण. म्हणजे आत्ता जरी मला उठून एक कपभर चहा पाहिजे बाबा, बायकोला मी सांगितलं मला चहा आण ग, तर ते मोटिवेशन, आणि ते पटकन उठून जाऊन घेऊन येईल. तर ते त्याच्याकरता लागणारी जी प्रेरणा असते, जी एनर्जी असते, ती डोपामिनमधनं आपल्याला पटकन मिळत असते. डोपामिन हे अत्यंत महत्वाचं, अतिशय शक्तिशाली असं न्यूरो ट्रान्समीटर आहे. परंतु डिजिटल डिटॉक्स मध्ये काय होतं, तर डोपामिनचा सतत उद्रेक होतो. ते कारंज सतत सतत असं उडत असतं, आणि आपण त्याच्यात हरवलेलो असतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यांचा अनुभव असेल की अशा प्रकारे आपण त्या डिजिटल मीडियामध्ये अडकलेलो असतो. तर एका जागीच बसून असतो, समोर मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा काहीतरी असतं, आणि आपल्याला कळतच नाही किती वेळ आपण इकडे आहोत आणि आपण कुठे बसलेलो आहोत. आपलं मन भरकटत असतं, आणि या भरकटणाऱ्या मनाच्या दोन गोष्टी हरवतात: आपण कुठे आहोत, आणि हा काळ काय आहे. म्हणून माइंडफुलनेस अतिशय महत्वाची गोष्ट ठरते. कारण डोपामिनचा हा जो डोस येत असतो, त्याने जी एक उत्कंठा निर्माण होत असते, एक अचंबा वाटत असतो, आकर्षण वाटत असतं, त्या आकर्षणामधनं आपण वाहत जात असतो. आणि माइंडफुलनेस स्थळ आणि काळ ही जी एक डेफिनेशन आहे, त्याच्यापेक्षा अधिक डीपर लेवलची डेफिनेशन अशी आहे की मनात उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या प्रेरणा, अशा प्रकारची भीती, अशा प्रकारचं आकर्षण, अशा प्रकारे ओढलं जाणं हे क्षणिक असतं. जेव्हा आपण संमासतीचा खराखुरा अनुभव घेतो, तेव्हा आपल्याला या गोष्टीची स्पष्ट जाणीव होते, आणि आपलं मन जागृत होतं की मनात उद्भवणाऱ्या या सगळ्या प्रेरणा आहेत, हे जे मोह आहेत, ते उद्भवतात आणि नाहीसे होत असतात. कारण ते न्यूरो ट्रान्समीटरचं एक फंक्शन आहे.
प्लीज आपोआप सर. दूर येणारे ती एक घटना आहे. आणि ती तशी क्षणभंगूर घटना आहे, हे जाणणं हे माइंडफुलनेस अत्यंत महत्वाचं लक्षण आहे. आणि म्हणून डिजिटल डिटॉक्स करता माइंडफुलनेस हा अतिशय महत्वाचा एक उपचार ठरतो, उपाय ठरतो. आपण सर माइंडफुलनेस किंवा तुम्ही त्याचा मराठी शब्द जो वापरला पूर्ण भान, जो मला अगदी फारच आवडला. हम्म, तर त्याच्यामध्ये सर आपण आता ज्या सोशल मीडिया आहे, हम्म, अगदी फेसबुक, युट्यूब हम्म, पासून हम्म. इंस्टाग्राम किंवा अजून पुढचे सगळे, तर हा, त्याच्यामध्ये हल्ली म्हणजे खास करून लॉकडाऊन किंवा पॅन्डेमिक पासून हा. त्याचं सुद्धा एक वेगळं पॅन्डेमिक आलंय की काय असं वाटतं. कारण प्रत्येकाचं युट्यूब चॅनल असतं, प्रत्येक जण स्वतःच्या पर्सनल पासून सगळ्या गोष्टी त्याच्यावर टाकत असतात. तर ह्याच्यामध्ये लहान मुलांपासून अगदी प्रौढ व्यक्ती सुद्धा हे त्यांच्या स्वतःची आयडेंटिटी हरवतायत का, किंवा तो एक भान तर व्यक्तीपासून समाजापर्यंत सगळ्यांचंच हरपत चाललंय. पण त्याच्यामध्ये विरोधाभास पण खूप असतात. आपला एक व्हिडिओ एकाला आवडतो, दुसऱ्याला तेवढाच तो अतिशय चुकीचा वाटतो. तर ह्याचा आपल्या मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होतात? कसं आहे, याच्या मागे एक अत्यंत महत्वाची प्रेरणा आहे, जी आपण क्षणिकत्वाचा जर आपण अनुभव घेतला तर आपल्याला इन्स्टंट म्हणजे काय, हे कसं फसवं आहे हे आपल्या लक्षात येतं. कारण आपल्याला इन्स्टंट रिस्पॉन्स हवा असतो. ताबडतोब मी काही पिक्चर टाकलं, मग काहीतरी टाकलं की ताबडतोब कोणा किती लाईक्स केले याचा मी विचार करायला सुरुवात करतो. म्हणजे मी त्या त्या जाळ्यात अडकतो, कारण मला इन्स्टंटली उतावीळपणे ते सगळं हवं असतं. हा एक त्यातला फॅक्टर आहे, महत्वाची गोष्ट आहे. आणि आपल्याला सातत्याने आता संगणक युग आल्यानंतर इंटरनेटचं युग आणि आता ए आय, याच्यामध्ये त्वरित पटकन पूर्ण व्हायच्या आत आपल्या समोर ते उलगडलेलं असतं. म्हणजे ते जादूचा दिवासा घासल्यानंतर लगेच तो जिनी येतो, तसं झालेलं आहे. या इन्स्टंटेनियसची, या उतावीळपणाची आपल्याला सवय झालेली आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे संस्कृती बदलत चाललेली आहे, म्हणजे एक सामाजिक संस्कृती बदलत चाललेली आहे, शहरातली बदलली आहे, निम्न शहरातली बदलली आहे, खेडेगावातली बदलली, गाव कुसाकडची बदललेली, पाड्यावरती आणि वाड्यावरची ती बदललेली आहे. बदलली आहे म्हणजे काय, तर आपण एका कलेक्टिव्ह कल्चर पासून आपण एकत्र एकत्र राहणारा समाज म्हणून भारताची ओळख आहे. कारण आपण शेतीप्रधान देश आहोत, कधी आपल्याला विसरून चालणार नाही. आणि हे कलेक्टिव्ह कल्चर जे आहे, त्याच्यापासून आपण फारकत घेत इंडिव्हिज्युअलिस्टिक कल्चरकडे जाऊन पोहोचतो आहोत. व्यक्तित्ववादी, व्यक्ती केंद्री संस्कृतीपर्यंत आपण पोहोचून जातो. त्यामुळे व्यक्ती केंद्री संस्कृतीतला अत्यंत महत्वाचा घटक हा असतो की आपण एकटे असतो. आपल्याला एकटेपणाची सवय लागते, एकटेपणा हवासा वाटतो, कारण मी स्वतंत्र आहे आणि मला कसलीही बंधनं नकोत, कोणाशी मला जोडलं जाणारे नको आहे. म्हणजे प्रत्यक्ष माणसांची जोडायचं नाहीये, पण अप्रत्यक्ष माणसांची मात्र सतत मला जोडलेलं हवं आहे. म्हणजे मला जो सहवास हवा आहे तो व्हर्च्युअल हवा आहे, ऍट माय कमांड असला पाहिजे. अशी जी एक, हा जो बदल झालेला आहे, हा ऋतुजा, हा या समाजातला अत्यंत महत्वाचा बदल आपल्याला दिसतो. आणि यातून सगळ्या गोष्टी उद्भवलेल्या आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे तू जे म्हणतेस ते अगदी बरोबर आहे की व्यक्ती केंद्री संस्कृती, व्यक्ती केंद्री जग, व्यक्ती केंद्री आयुष्य आणि त्याच्यामध्ये असलेला एकटेपणा, आणि त्या एकटेपणावरती मात करण्यासाठी प्रत्यक्ष कोणाशी बोलण्यापेक्षा अप्रत्यक्षपणे व्हर्च्युअली कोणाशी बोलू शकतो. कारण मी कधीही कनेक्ट करू शकतो, कधीही डिस्कनेक्ट करू शकतो. हे मला स्वातंत्र्य हवं असतं, मला कोणतीच बंधनं नको असतात. म्हणून आपण त्याच्यात अडकतो. तर ही त्याची मानसशास्त्रीय, हे त्याचं विवरण आहे, असं मला वाटतं. अगदी सर. आणि याच्यामध्येच पुढचा भाग असा की आपल्याकडे जेव्हा बरेच पेशंट्स येतात, तर ते हम्म, कधी नवरा बायको असतात किंवा हम्म, कधी पालक आपल्या मुलांना घेऊन येतात.
हम्म. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की त्यांचा संवादच तुटत चाललेला आहे. ते एकमेकांना मेसेज करून टाईप करून त्याच्यात ते कम्फर्टेबल असतात, पण त्यांना हम्म. प्रत्यक्ष समोरासमोर काही ठराविक गोष्टींच्या पुढे बोलताच येत नाही. हम्म. तर आता ह्याच्या मागची कारण मीमांसा तर तुम्ही आता खूप छान पद्धतीने सांगितले. तर हम्म. आपण त्याच्यावरती काम कसं करू शकतो, हम्म. किंवा आपण काय गोष्टी टाळायला हव्यात? बरोबर. महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला तू जो नंतर म्हणालीस, तुम्ही जे नंतर म्हणाला की टाळायला पाहिजे, तर ना टाळणं ही गोष्ट, कंट्रोल ठेवणं ही गोष्ट फार आपण म्हणू दिलखेचक असते. ती आपल्याला खेचून घेत असते. लहानपणी आपल्याला सांगते हे तू करू नकोस, असं म्हटलं की आपल्याला जास्त उत्सुकता वाटते, काय कुतूहल वाटते, काय असेल, मी करून बघतो असं वाटतं. त्याच्याऐवजी त्याचं नियमन करणं महत्वाचं आहे. मी माझ्या वेबिनारमध्ये सतत हा शब्द वापरत असतो की सोडून देऊया आपण कंट्रोल, म्हणजे दाबून टाकूया नको, तर त्याचं संयमन करूया. कारण डिजिटल मीडिया हे अतिशय पॉवरफुल आहे. आपण ज्या डिजिटल मीडियाविषयी आता इतकं बोलतोय त्याच्या माध्यमातनं आज मी अनेक लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचतोय. या क्षणी अनेक माणसं माझ्याशी कनेक्टेड आहेत. ही सुद्धा त्या डिजिटल मीडियाची पॉवरच आहे ना. पण ती आपण संयम करून संयमित केलेली आहे. आपल्याला पाहिजे तसा तिचा आपण वापर करून घेतो आहोत. त्यामुळे ते कंट्रोलपेक्षा आपण त्याचं समायोजन करूया, त्याचं नियमन करूया, ते रेग्युलेट करूया असं मला वाटतं. म्हणजे आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल. आता तू जे प्रश्न विचारलेस ना, सॉरी तुला म्हणतोय मी, तुम्ही जे प्रश्न विचारलेत ना, कारण मी सगळ्यांना ऍड्रेस करतोय म्हणून मी तुम्ही म्हणतोय. तुम्ही जे प्रश्न उपस्थित केलेत ना त्यातला महत्वाचा घटक कोणता आहे, तर माइंडफुलनेस म्हणजे पूर्ण भानाची मी तुम्हाला फक्त व्याख्या सांगितली. परंतु पूर्ण भानाची उपलब्धी काय आहे, त्याचे लाभ काय आहेत, त्याचे कसं उपयोजन करता येतं, याचा जर आपण अभ्यास करायला लागलो तर आपल्या लक्षात येतं की पूर्ण भान ही सातत्याने जगण्याची गोष्ट आहे. आम्ही आम्ही माइंडफुलनेस हे फक्त एके जागी बसून श्वासावर लक्ष केंद्रित केलं, डोळे मिटून घेतले आणि 20 मिनिटं एका जागी बसून राहिलो, वा 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 मला खूप छान वाटलं बरं का, माझं मन अगदी शांत झालं, ट्रँक्विल झालं, असं म्हणून आपण उठतो, कामाला लागतो आणि 5 मिनिटात आपलं मन परत अस्थिर होतं. कारण तो तेवढ्या पुरता अनुभव असतो. माइंडफुलनेस ही सजगता आहे, हे भान आहे. आपण बोलत असताना आपण भान ठेवून बोलायला लागतं. खात असताना आपण खाण्याचं भान ठेवावं लागतं. आपण चालत असताना चालण्याचं भान ठेवावं लागतं. आपण भानावर राहूनच जगत असतो. म्हणून मी जर भानावर असलो तर मला कळेल की हे माझा वेळ कसा चालला आहे आणि मी कुठे आहे आणि मला काय करायला हवंय, याचा आपल्याला विसर पडतो. म्हणजे दोन घटक येतात ऋतूच्या ह्याच्यामध्ये. एक म्हणजे माझं इंटेन्शन काय आहे, मी कोणत्या हेतून आत्ता अमुक साधनाचा वापर करतो आहे, हे इंटेन्शन आहे. माझ्या मनातली अशी इच्छा आहे की मी चालावं, उदाहरणार्थ मी चालावं, परंतु इंटेन्शनच्या जोडीनं येते ती इम्पल्स, सणक, आवेग, झटकन, झटकन, पटकन, क्षणार्धात आपल्या मनात काहीतरी येतं आणि आपण ते पकडतो आणि वाहून जातो. हे विसरतो की तो फक्त क्षणाचा कालावधी असतो. तो येतो आणि हळूहळू जात असतो. तो अनित्य असतो. पूर्ण भान समजून घ्यायचं असेल तर आपल्याला हे कळलं पाहिजे की मनात उद्भवणाऱ्या आणि वाटणाऱ्या अशा प्रकारचं आकर्षण आणि त्याच्यात गुंतून पडणं, त्याच्याशी ओढ वाटणं, ही गोष्ट आपण अटॅच केल्यामुळे होते. आणि आपण अटॅच अशा गोष्टीला करतो की जी अस्थिर आहे, जी चंचल आहे. हे कसं आहे माहितीये, मला वारा पकडायचा आहे, सूर्यकिरण पकडायचे आहेत, असं म्हणण्यासारखं आहे. अरे आपण सूर्यकिरण नाही पकडू शकत. ती रे आहे, ती वेव आहे. वारा वाहत असतो, तुम्ही हातात नाही पकडू शकत. मी नाही करू शकत, कारण ते सतत वाहणारी गोष्ट आहे. मन हे सतत वाहत असतं. तो प्रवाह आहे आणि आपण साक्षीत्वाने त्या प्रवाहाकडे पाहत असतो.
काठावर उभे राहून या क्षणी जी नदी वाहते आहे, जो काळाचा प्रवाह वाहतो आहे, तो वाहतो आहे. मी त्याला जर पकडलं तर तो काळ थांबणार नाही आणि मीच पाय घसरून आत पडतो. हे जे ही जी समज आहे ना तुझ्यात आहे, ही समज आपल्या मनामध्ये पक्की आपल्याला समजूत पडली पाहिजे आणि ती समजूत आपण सतत जागृत ठेवली पाहिजे. म्हणून जेव्हा मी वाहवत चाललेलो असतो तेव्हा मी थांबून म्हणतो, मी काय करतो आहे, माझं इंटेन्शन काय आहे, मी कुठे आहे, हा क्षण कोणता आहे. अशा कोणत्या क्षणभंगूर गोष्टीच्या मागे मी जात असतो. सो आपण ऑब्सेसिव्ह डिसऑर्डर मधल्या पेशंटला मी नेहमी सांगत असतो, अरे तू जे तू मनातनं घालवून टाकण्याचा प्रयत्न करतोयस, तुला जे नकोसे विचार मनामध्ये येत आहेत, की जे त्रासदायक आहेत, ते तू झटकण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना चिकटत. म्हणजे आपण झाडाला मिठी मारली आणि आरडाओरडा करत सुटलो, मला झाड सोडत नाही, सोडत नाही, तर ते कधीही सुटणार नाही. कारण झाडाने पकडलेलं नसतं, आपणच झाडाला पकडलेलं असतं. आपणच डिजिटल मीडियाला पकडलेलं असतं. आपणच हातात मोबाईल धरलेला असतो. तो आपल्या हातात येऊन घुसत नाही. ते सोडणं आणि त्याचं क्षणभंगुरत्व समजणं ही माणसाची अक्कल आहे, माणसाची समज आहे आणि माणसाच्या मेंदूमध्ये ती क्षमता आहे. याचा आपल्याला विसर पडत चालला. आणि ही समज देणं, समज जागृत ठेवणं आणि त्याच्याकरता प्रयत्न करत राहणं, स्वाध्याय करत राहणं, हे शिक्षक म्हणून आपण शिकवलं पाहिजे आणि शिष्य म्हणून आपण सातत्याने त्याचा अनुभव घेतला पाहिजे. जी सर, म्हणजे खूप. एक दोनच वाक्य, म्हणजे डिजिटल डिटॉक्स वाल्या मंडळींनी किंवा कोणत्याही अशा प्रकारे त्या क्षणात वाहत जाणाऱ्या व्यक्तीने, मग ते दारूचं व्यसन असेल, आणखी कसलेही व्यसन असेल, तर त्यांनी याचं भान ठेवायला पाहिजे की जे आत्ता या क्षणी वाटतंय ते उद्भवत आहे आणि नाहीसं होत आहे. आपल्याला माहिती आहे सिम्पथेटिक पॅरासिम्पथेटिक चा कसा काय संतुलन साधलं जातं, की श्वास घेण्याची प्रक्रिया सिम्पथेटिक आहे तर श्वास सोडण्याची प्रक्रिया पॅरासिम्पथेटिक आहे. आणि ती आपोआप घडत असते. एकमेकांशी ते जोडलेले असतात. ॲड्रेनलिन जर आलं तर लगेच एसीटीएच येऊन त्याचा प्रवाह थांबवत असतं. शरीरामध्ये या सगळ्या यंत्रणा आहेत. ऋतुजा, या सगळ्या यंत्रणा आपल्यात आहेत. शरीरामध्ये प्रचंड प्रमाणात शहाणपण, ज्ञान साठवलेलं आहे. मन भरकटलेलं आहे. म्हणून शरीराला आणि मनाला स्थिर करण्याकरता माइंडफुलनेस. अगदी सर. हे जसं आता आपण पूर्ण भान किंवा माइंडफुलनेस हे जितकं महत्वाचं आहे, त्याचाच एक भाग म्हणजे तुम्ही आता जे सांगितलं की त्याला आपण असं सर म्हणू शकतो का की डिजिटल मीडियाचा ओव्हर यूज किंवा त्याच्या आहारी गेल्यामुळं आपली सारासार विवेक बुद्धी ही नष्ट होत चाललेली आहे. करेक्ट. अगदी अचूक अचूक निदान केलेलं आहे. म्हणजे आपल्या न्यूरो सायन्सच्या भाषेत सांगायचं तर अॅमिगडेला हा सतत त्या भीती म्हणजे फ्लाईट आणि फाईट मोडमध्ये सतत असतो आणि तो इमोशनल हायजॅक करतो. प्री फ्रंटल कॉर्टेक्सला म्हणतो गब्बस, मला वाटतं ना तेच मला करायचंय. प्री फ्रंटल कॉर्टेक्स म्हणजे आपली सतत विवेक बुद्धीवरती हावी होतो आपला अॅमिगडेला, आपली इमोशनल ब्रेन. आता मी खूप जणांना कसं सांगतो ते म्हणजे डिजिटल डिटॉक्स वाल्या लोकांना पण मी सांगतो आणि असं सांगत असतो की यार, मी त्यांना विचारतो प्रश्न, अरे तू घोडेस्वार बघितला आहेस ना? हो म्हणतो, बघितलाय. वरातीमध्ये घोड्यावरती बसलेला नवरदेव येत असतो, वा वा छान, खूप मस्त अनुभव असतो. पांढरा शुभ्र घोडा असतो, वा वा, त्याच्यात तो हरवून जातो. मी त्याला म्हणतो, घोडेस्वार कोणाला म्हणतात रे? जो घोड्यावर बसतो तो घोडेस्वार. म्हणजे घोडा ही शक्ती आहे, आपण हॉर्स पॉवर म्हणतो. ही शक्ती आहे, भावनिक शक्ती आहे. घोड्यामध्ये शारीरिक शक्ती आहे, त्याचे पाय तगडे असतात, अनेक तास धावू शकतात, न न थांबता, विश्रांती न घेता. पण त्याच्यावरती स्वार होतो आणि तिची जी शक्ती असते ती आवरून धरतो लगाम लावून आणि घोड्याला आपल्याला पाहिजे तिकडेच घेऊन जात असतो. तो घोडेस्वार असतो. आपल्याला आपल्या भावनांना स्वतःवर आरूढ होऊ द्यायचं नसतं.
त्यांचं नियमन करायचं असतं. म्हणून मी कंट्रोल शब्द वापरला नाही. आपण घोड्याला थोपटतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यावरती लगाम धरतो आणि किंचित खेचतो आणि घोड्याला ट्रेन करतो. जंगली घोडा नाही ऐकणार, ट्रेन केलेला घोडाच ऐकतो आणि तोच मालकाला पाठीवर बसू देत असतो. ही जी आपण सर्वसामान्यपणे आढळून येणारी संकल्पना आहे, त्याच्या आधारे आपल्याला समजू शकतं की आपण आपल्या मनाचं नियमन करायचं, विचारांचं नियमन करायचं, भावनांचं नियमन करायचं म्हणजे काय. तर इतकी सरळ गोष्ट आहे. हे एक अत्यंत सहज सुचलेलं रूपक आहे. हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आता थोडं आणखीन बोलू का? हो सर, नक्की. हा. आपण जो संवादाची गोष्ट केली ना, संवादाविषयी आपण बोलत होतो, त्याच्यामध्ये माइंडफुलनेस किंवा पूर्ण भान मधली एक अत्यंत महत्वाची संकल्पना आहे. त्याला आम्ही म्हणतो नॉन जजमेंटॅलिटी, म्हणजे नॉन जजमेंटल ऍटिट्यूड. जसं असतं तसंच पाहता येणं म्हणजे नॉन जजमेंट. म्हणजे आपण जेव्हा एकमेकांशी बोलत असतो, तेव्हा आपण जे प्रतिसाद देत असतो, ज्या प्रतिक्रिया देत असतो, त्या प्रत्यक्ष काय घडतंय याच्यापेक्षा काय घडलं असं मला वाटतं, त्याला मी प्रतिक्रिया देत असतो. ती माझी जजमेंट असते. ती माझी जजमेंट असते. अगदी अत्यंत सामान्य उदाहरण देऊन सांगतो ऋतूच्या मी. आपण म्हणतो भाजी आज खारट झाली आहे. ऑर्डिनरी गोष्ट आहे, घरोघरी घडणारी गोष्ट आहे. भाजी आज खारट झाली आहे, ही जजमेंट आहे. आणि घरातली माणसं म्हणजे नाही, बरं नेहमीसारखंच मीठ घातलंय, काय खारट लागते. सत्य काय आहे? मला भाजी खारट लागते, हे निवाडा न करता मी सांगितलेलं आहे. सामान्य उदाहरण आहे, पण पटकन लक्षात येईल की अशा प्रकारे इतकी जजमेंटॅलिटी आपल्या मनात ठासून भरलेली आहे की आपण पटकन निवाडा करत फिरत असतो. सतत चांगलं वाईट, बरोबर चूक, योग्य अयोग्य, हा माइंडसेट आपल्यामध्ये पक्का बसलेला आहे, जजमेंटॅलिटी. आणि ती जजमेंटॅलिटी फ्युचरमध्ये काय होणार या गोष्टींनी प्रेरित. अरे असं करू नकोस, मग पुढे काय होणार सांगता येत नाही. आत्ता अभ्यास कर म्हणजे परीक्षेमध्ये तुला चांगले मार्क मिळतील, ही जजमेंट आहे. आत्ता अभ्यास कर. अभ्यास करणं, एखाद्या गोष्टीचा कसून अभ्यास करणं ही आनंददायी गोष्ट असते. या क्षणाचा तू नॉन जजमेंटली बघ, तुला आनंद मिळू शकेल. म्हणून माइंडफुल पूर्ण भानामध्ये तो माणूस नीरस, कंटाळवाणा अजिबात नसतो. तो प्रसन्न असतो. त्याचं मन मुदित असतं, आनंदित असतं मन त्याचं. कारण ना तो भविष्याच्या मागे पळत असतो, ना मागे जातून भूतकाळातल्या गोष्टी आठवण असतो. काळाचं मगाशी मी जे भान सांगितलं ना, ते माइंड इज लाईक ऑसिलेटिंग. पूर्वी काय घडलं, आपण एक वाक्य बोलतो, पूर्वी घडलं तसं तर नाही ना घडणार परत. अरे एक लाईन में तूने सब स्टोरी बोल दिया. पूर्वी घडलं त्याची मला भीती वाटते, त्याची मला नकोसं वाटतं, त्याच्याविषयी मला रिग्रेट वाटतो. आणि पुढे घडेल याची मला भीती वाटते. एका 5-6 शब्दामध्ये सगळी गोष्ट आपण सांगून टाकली. जेव्हा आपण ना पूर्व भागात जगत पूर्व काळात जगत असतो, ना भूतकाळात जगत असतो, ना आपण भविष्य काळात जगत असतो, आपण वर्तमान काळात जगत असतो. हाच तो क्षण. मी सुरुवातीला जी डेफिनेशन दिली, हिअर अँड नाव इज दिस डेफिनेशन. त्यामुळे या क्षणी पालकांशी बोलत असताना आपण जजमेंटली बोलतोय का, व्हायलंटली बोलतो? व्हायलन्स असतो आपल्या मनात, आणि जजमेंट मधनं व्हायलन्स येतो. गप्पा बस, बोलू नकोस, अक्कल नाही तुला. जजमेंट, व्हायलन्स, व्हर्बल व्हायलन्स आहे. नालायक, अक्कल नाही, काय म्हटलं मी तुला, समजत नाही इतकं. ऑल दीज आर जजमेंट्स अँड दिस इज व्हायलन्स. अगदी सर, म्हणजे आपल्याला तुम्ही काही जे सांगितलं नियमन हा शब्द मला खूप आवडला. म्हणजे तो पण आता मी पेशंटशी बोलताना ते नक्की लक्षात ठेवीन की आपल्या सवयींवर आपण कंट्रोल करण्यापेक्षा आपण आपलंच ते नियमन करणं हे अगदी समजायला पण सोपं आहे आणि ते ऍक्सेप्ट पटकन होतं.
तर बऱ्याच वेळेला सर असं होतं की जेव्हा आपल्याकडे पालक मुलांना घेऊन येतात की त्याचा मोबाईलचा वापर खूप वाढलेला आहे किंवा या गोष्टी, आणि त्यावेळेला जेव्हा आम्ही सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांसोबत रोजचा थोडा एक ठराविक वेळ घालवला पाहिजे, तर त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक फार मोठं प्रश्नचिन्ह दिसतं की आम्ही आता मुलांसोबत काय करायचं. तर हा प्रश्न सर आपल्या म्हणजे अगदी माझ्या पिढीपर्यंत कधीच नव्हता की आई वडिलांना प्रश्न पडतो. तर ते डिजिटल मीडियाचा ह्याच्यावरती काय परिणाम झालेला असू शकतो सर? मला हसू या गोष्टीचं येतंय की ही जे मी नॉन जजमेंटॅलिटी आणि व्हायलन्स इज व्हॉट इज एक्सप्रेस्ड इन द डायलॉग, म्हणून तो सहवास एकमेकांचा हवासा वाटत नाही. मुलं डिमांडिंग आणि पेरेंट कंट्रोलिंग अशी जोडी जमलेली आहे. डिमांड इज ऑल्सो जजमेंटल. पण आता ठीक आहे, ऋतुजा अगदी साधी गोष्ट आहे. तुझ्या बालपणी, तुमच्या बालपणी, माझ्या बालपणी जर मला माझी आई आठवायची ठरवलं, तर मला काय आठवतं माहितीये? आईने सांगितलेल्या गोष्टी, आईवर मारलेल्या गप्पा. आई काहीतरी करत असताना मी आईशी काहीतरी बोलत होतो आणि आई म्हणते, ऐकते रे मी तुझं, पण ना आता मी जरा पोळी लाटतेय ना. हा, बोल. हा जो संवाद आहे ना, हा संवाद अतिशय हृद्य आहे. हा संवाद जोडणारा आहे. आईने सांगितलेल्या गोष्टी, टीचर्सनी सांगितलेल्या गोष्टी मला आवडतात, कारण त्याच्याशी मी आयडेंटिफाय करतो. मला असं वाटतं की डिजिटल डिटॉक्स वरती अत्यंत महत्वाचा उपाय काय असेल, तर माइंडफुलनेस आणि गोष्टी सांगणं आणि ऐकणं. नॅरेशन, गोष्टी सांगणं आणि ऐकणं ही मानवी मनाची प्रचंड भूक आहे. आपण ती डिजिटल मोड मधनं भागवत असतो, कारण आपण रील ही सुद्धा छोटी गोष्ट असते ना. युट्यूब वरती पण छोटी म्हणजे गोष्ट असते ती. इट्स अ स्टोरी. आणि ती माणसं सांगत असताना ते नॅरेशन महत्वाचं असतं, कारण ते अॅनिमेटेड असतं, ते आतून आलेलं असतं. आता मी तुमच्याशी बोलत असताना तुम्हाला जाणवत असेल की मी एक्साइटेडली बोलतोय, माझ्यात एक अॅनिमेटेड फिलिंग आहे. तुम्हाला ते सांगायची माझ्यात खूप इच्छा आहे. दिस इज नॅरेशन. हे माझं नॅरेशन आहे. मी तुम्हाला गोष्ट सांगतोय माइंडफुलनेसची. ही गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, मी उदाहरणं देतोय, सांगतोय, म्हणजे आपण जोडले जातो. याचं कारण आपण नॅरेट करत असतो, आपण ऐकत असतो. गोष्ट सांगणं आणि ऐकणं याला माणूस आपण म्हणतो. आणि आपण हे हरवत चालत, ही कला विसरलो, आपण हे कौशल्य विसरलो. जे जर आपण कला आणि कौशल्य परत जर आपण आजमावलं, तर खूप बदल होऊ शकेल. काय मॅन, ह्युमन बीइंग्स आर स्टोरी टेलिंग पीपल. हरारी म्हणतो की वी आर ऑल स्टोरी टेलिंग पीपल. वी हॅव क्रिएटेड नंबर ऑफ स्टोरीज, मिलियन्स ऑफ स्टोरीज इन द वर्ल्ड. तसे आपण स्टोरीज सांगत असतो, सांगत असतो स्वतःचे अनुभव. ही स्टोरी असते, नॅरेट करत असतो. अरे आज झालं काय, तू काय झालं ठाऊक आहे तुला? अरे आज अशी गंमत झाली ना की काय विचारू नको. दिस इज अ स्टोरी. दिस इज नॅरेशन. दिस ब्रिंग्स मी टुगेदर. कारण इकडे जो नॅरेशन मध्ये जो पूल बांधला जात असतो, तो इमोशनल असतो. आणि तो इमोशनल पूल मुलांना हवा असतो. आपलं ट्रान्झॅक्शनल झालंय. नॅरेशन मध्ये ट्रान्झॅक्शन नाहीये, एकत्र येणं आहे. देर इज ब्रिजिंग, देर इज नो ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे मी दिलं घेतलं, दिलं घेतलं, असं चाललेलं असतं. नॅरेशन इज बिल्डिंग अ ब्रिज अक्रॉस पीपल. आय एम नॅरेटिंग अ स्टोरी. आय एम टेलिंग अ स्टोरी ऑफ माइंडफुलनेस. आणि म्हणून तुम्हाला वाटेल की ऐकूया, कारण मला सांगावंसं वाटतंय आणि तुम्हाला ऐकावंसं वाटतंय. मी गृहीत धरतोय. पण हे नॅरेशन आहे आणि याच्यात न मजा आहे. दिस इज लाईफ. हे जर आपल्याला कळलं ना, त्या डिजिटल मीडियमचा आपण तो आपला स्लेव आहे रे. डिजिटल मीडियम इज अ स्लेव. दास आहे तो, आपला गुलाम आहे. त्याला गुलामासारखंच वागवायचं. गुलाम आपल्या डोक्यावर बसू शकत नाही. वी कांट बी स्लेव्स. एकदा पुष्कळ हजारो वर्षे लोकांनी आपल्याला राज्य केलं, ब्रिटिशांनी 150-200 वर्षे राज्य केलं, आपण गुलाम झालो. परत गुलाम व्हायचं नाही. डिजिटल मीडियाचं गुलाम व्हायचं नाही. ते आपले दास आहेत, ते आपले सांकामे आहेत. ते कधी समजणार अगदी सर, नक्कीच. आणि
तुमचं बोलणं कायम आम्हाला जितकं जास्त ऐकायला मिळेल तेवढं आम्हाला हवंच असतं. तर आपण आता सर आजच्या वेबिनारच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. तर शेवटचे एक 15 मिनिटं राहिले. तर मनात माझे प्रश्न शंका भरपूर आहेत, पण वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. तर आता मला म्हणजे जर तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या केसेस मधले काही अनुभव जर सांगितले की हा. डिजिटल डिटॉक्स आणि माइंडफुलनेस ह्याच्यामध्ये काम करून त्या व्यक्तीचं कसं आयुष्य पालटलं, तर ते आम्हाला हम्म. ऐकायला आवडेल. खूपच आहेत. खूपच आहेत, कोणती सांगू असं होईल. पण मी त्यांना सांगतो की बघ, आपण ना काय, मी एरवी पण सांगत असतो की पेशंट असतो, तो अस्वस्थ असतो, बेचैन असतो, त्याला काही कळत नसतं, त्याला काही समजत नसतं. मी त्याला सांगतो, "ए, 2 मिनिटं दे बाळा, मला फक्त 2 मिनिटं दे. आपण ना, तू समोर बस माझ्या, आपण दोघं मिळून एकत्र श्वास घेऊया. ब्रीद इन अँड ब्रीद आउट, ब्रीद इन अँड 5 मिनिटं आपण करायचं. एक्झेल स्लोली, एक्झेल स्लोली. मला आठवतं, IIT मध्ये एक मुलगी आली होती. खूप अशी खूप अंडर प्रेशर असतात, डिमांडिंग असतं, ते चेहऱ्यावरती दिसत होतं. म्हटलं ना तुला, ती म्हणे तुझं कसं वर्णन करशील? ती म्हणे मला नाही समज. म्हटलं मी तुला सांगू, तुझं वर्णन एका एका वाक्यात सांगता येईल. तुला श्वास घ्यायला वेळ नाहीये. ती म्हणाली हो बरोबर. म्हटलं ना आत्ता वेळ आहे बघ, बस माझ्यासमोर, लेट्स ब्रीथ टुगेदर. त्यांना विचित्र वाटतं, त्यांना वाटतं की हा माणूस काय विचित्र काय सांगतोय. ऐक जरा, ऐक, 2 मिनिटं ऐक, आणि श्वास घे आणि सोड, आणि ब्रीद आउट स्लोली. पॅरासिम्पथेटिक ओव्हरटोन येतो आणि हळूहळू शांत होतं. त्यांना वाटतं काय वाटलं तुम्हाला? माझं मन शांत झालं. का? कारण मनातल्या विचारांची गर्दी कमी झाली, भावना उफाळून येत होत्या त्या कमी झाल्या. म्हटलं अरे, यालाच तर माइंडफुलनेस म्हणतात. दिस इज जस्ट अ ब्रेथ अवे. याने तुझं डिजिटल डिटॉक्स जाऊ शकेल, डिजिटल डिटॉक्स होऊ शकेल तुझं. हे OCDच्या पेशंटना कडनं करून घेणं थोडं कठीण असतं. अँझायटीच्या पेशंटना कळतं, आणि त्यांना मी सांगतो की आत्ता विचार येतोय ना तुझ्या मनामध्ये, काय होईल कोण जाणे, काय होईल कोण जाणे, काय होईल कोण जाणे, कोणाला माहित नाही ना. मग जाऊ देते, आपण त्या विचाराकडे बघूया, आपण त्या भावनेकडे बघूया. आपण हृदयाचे ठोके वाढतायत ना, पण जिवंत आहेस तू. ते तू जिवंत आहेस हेच तुला हृदय तुझं सांगतंय. हा, सांगतंय, ऐकलं बाळा मी तुझं, आता शांत हो, असं आपण म्हणू शकतो. म्हणजे आपल्याला सजगता निर्माण होते की मी आणि माझ्या मनातले विचार, मी माझ्या मनात उद्भवणाऱ्या भावना, या दोन स्वतंत्र गोष्टी. माइंडफुलनेस टीचेस दिस. हे जेव्हा आपण त्यांना सेग्रिगेट करून देतो ना, की बघ अँझायटीमध्ये ना असं असं होत असतं, बघ सांग बघू तुम्हाला, मला असं होतंय, मला तसं होतंय. मग ते म्हणतात माझ्या मनात मी खूप नकारात्मक विचार करतो. म्हटलं, थांब, 2 वाक्य सांगतो तुला. मी निगेटिव्ह विचार करतो, हे एक वाक्य आहे, आणि माझ्या मनात निगेटिव्ह विचार येतात, हे दुसरं वाक्य आहे. जेव्हा मी म्हणतो माझ्या मनात निगेटिव्ह, वाईट, अमुक तमुक, असं होईल का, तसं होईल का, भीती वाटते, हे होईल का, असं वाटत असतं, ते विचार माझ्या मनात येतात, इंट्रूड करत असतात. ते इंट्रुसिव्ह असतात, ते नकोसे वाटतात, पण ते बाहेर इगो एलियन येते, बाहेर ना आत आलेले आहेत, आणि येतात तसे ते परत जाऊ शकतात. तू जर त्यांच्याकडे परत जाताना तुझ्याकडे बघितलंस, तर ते परत जाताना तुला दिसतील. ही अगदी जी सर. इन्साइट आहे ना, ही जी एक समज आहे ना, ती त्यांच्यामध्ये निर्माण करणं खूप महत्वाचं आहे, आणि ती करता येते आपल्याला, आपल्याला समजलेलं असेल तर. सो मी सांगतो, समुद्रकाठी जा. आपण म्हणतो लाटा येताना दिसतात. अरे म्हटलं बाळा, लाटा येताना दिसतात, जाताना नाही का दिसल्या तुला? येतात आणि जात असतात, त्यांना आपल्याला ढकलावा लागत नाही. तसेच विचार, मनातले विचार, भावना, मनात शरीरात उमटणाऱ्या संवेदना, या अनित्य असतात. त्या आपण जाऊ द्यायच्या असतात, आपण त्यांना पकडायचं नसतं. आपण पकडलं की आपले हात चिखलाने बरबडतात, तसं आहे ते. अशा केसेस किती येतात, किती सांगू. पण अशा सर केसेस
अ, आता म्हणजे सर तुम्ही बोलत असताना अनेक हम्म. त्याच्यामध्ये मनामध्ये गोष्टी प्रश्न उद्भवत आहेत माझ्या. ओके. एक मला तुम्हाला असं विचारायचंय, कदाचित डिजिटल डिटॉक्सचा थोडासा त्याच्यात दुरून संबंध येत असेल, हा ना. डिजिटल डिपेंडन्सचा. तर आपण नेहमी असं सगळीकडे म्हटलं जातं की स्वभावाला औषध नाही किंवा हा. स्वभाव बदलत नाही. पण जर आपण सर प्रत्येकानेच म्हणजे फक्त सायकॅट्रिस्ट किंवा मेंटल हेल्थ प्रोफेशनल्स नाही, प्रत्येकाने जर विचार केला तर एखादी चुकीची सवय किंवा हानिकारक सवय, तो गुण लगेच आपल्या स्वभावात येतो. पण तो आपल्याला काढता येत नाही किंवा चांगला स्वभाव गुण आपल्याला आत्मसात करता येत नाही. तर बरोबर. ह्याच्यामध्ये माइंडफुलनेस आपल्याला कशी मदत होईल? अतिशय अतिशय छान प्रश्न आहे. स्वभावाला औषध नाही हे 100% खरं आहे. कारण स्वभावाला औषध नसतं, कारण स्वभाव हा रोग नाहीये. पण डिसऑर्डर असेल तर ठीक आहे पण स्वभाव हा रोग नाहीये. स्वभाव ही आपली प्रवृत्ती आहे, ती आपली प्रकृती आहे. आपल्याला आपण ती जोपासलेली आहे. आणि जर तुम्हाला त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर कसं आहे माहितीये, इट इज ओनली अ मोमेंट्स डिसिजन. मला या क्षणी सिगरेट ओढावीशी वाटते आहे, ही जी तल्लफ येते दारूची, विचारांची, व्हायलन्सची, आक्रमकची तल्लफ येते. इट्स लाईक अ सडन सर्ज, आवेग येतो, इम्पल्स येतो. आणि जर त्या इम्पल्सकडे तुम्ही पाहिलं तर तो निवळून जाताना मला दिसतो. म्हणजे जी जी गोष्ट मला टाळायची असते तिच्याकडे पाहणं महत्वाचं आहे. आय सी इट आय सी इट हॅपनिंग. माझ्या मनात विचार आला आणि गेला. दुसरी गोष्ट माइंडफुलनेस हे शिकवतं की हे करत असताना आपलं मन शांत ठेवायचं असतं. कारण आपण ॲश्युअर्ड असतो की ते उद्भवणार आहे आणि हळूहळू जाणार आहे. ते हळूहळू जाणार आहे. ते घालवायचं नाहीये, ते जातं. हे जेव्हा कळतं तेव्हा सवयी बदलता येतात. ती मायक्रो हॅबिट्स असतात, एक ॲटॉमिक हॅबिट्स नसतात, ॲटॉमिक हॅबिट्स असतात, त्या सूक्ष्म असतात. आणि आपल्याला सवयी का जात नाहीत? कारण सवयीचं आपल्याला रिवॉर्ड असतं. एस्केप हा सगळ्यात मोठा रिवॉर्ड आहे. सगळ्यात मोठा रिवॉर्ड आहे. आपण त्या वास्तवापासून सटकतो आणि आपल्या जगात जातो. मग ते ऑब्सेशनचं ड्रग असेल, दारूचं असेल, सिगरेटचं असेल, कॅनॅबिसचं असेल, डिजिटल जग असेल, आपण त्याच्यात सटकतो, आपण त्यापासून दूर जातो. दूर पळणं, त्याला सामोरं न जाणं, फ्लाईट फाईट मध्ये फ्लाईट रिस्पॉन्स घेणं, याची सवय आपल्याला. प्रत्येक सवयी मागे हे मुख्य कारण असतं की वॉन्ट टू वॉक अवे, वॉन्ट टू रन अवे फ्रॉम द फॅक्ट, फ्रॉम द रियालिटी. त्याच्यामुळे सवय बदलण्याकरता हे आपल्याला पक्क लक्षात ठेवावं लागतं. नाहीतर ते स्किनर मॉडेल होतं की तुम्ही बिहेवियर बदला, शॉक द्या, अमुक करा तमुक करा. ठीक आहे, पण ते आपल्या म्हणजे ते काय अॅनिमल किंगडम मध्ये ठीक आहे, त्यांनी पिजन्स आणि उंदराबरोबर काम केलं. अरे पण माणूस आहोत ना, माणसाला अक्कल आहे. त्यामुळे त्यांनी विचार केला तर बदलता येते सवय. सवय बदलता येते, कारण सवय एवढी मोठी गोष्ट घ्यायची नसते. ते छोटे छोटे पाठ करायचे असतात आणि मग ते सोडायचे असतात त्या क्षणी. आता मला एक आता सहज आठवतंय. एकच गीतेमधला एक श्लोक आहे. मात्रा स्पर्शातु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदा आगाम पायिना नित्या तान तितिक्षस्व भारत. अर्जुनाने हाच प्रश्न विचारला होता की काय मेरा मन तो बहक जाता है, क्या करूं? तेव्हा त्यांनी सांगितलं ते अनित्य ज्या उद्भवणाऱ्या भावना आहेत, ते अनित्य आहेत. मग मी करू काय त्याचं? त्या श्रीकृष्णाने जे उत्तर दिलं ना, तान तितिक्षस्व भारत, ते तू सहन कर. ती डिस्कम्फर्ट आहे ना, ती सहन कर. मला पाहिजे ते मिळालं नाही म्हणून मनात होणारी तडफड, अस्वस्थता, ही क्षणिक आहे, ती हळूहळू जाते. ही इन्साइट आपल्याला माइंडफुलनेस मधनं येते आणि आपण ते सहन करू शकतो. हो, मला आता हवंय पण मला नाही मिळते. शांत राहतो मी, माझं मन भरकटतंय, पण ठीक आहे, शांत राहतो, मी सहन करतो, डिस्कम्फर्ट सहन करतो. डिस्कम्फर्ट सहन करता येणं हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे
सवयी बदलण्यातला. आणि स्वभाव म्हणजे सवयींचा गठ्ठा. अनेक प्रकारच्या सवयी म्हणून एक स्वभाव बनतो. सो एक एक करून आपण धारा आपण सोडवू शकतो. आतापर्यंत सर आपण म्हणतो की माणसाचे षडरिपू असतात. हो. काम, क्रोध, अहंकार वगैरे. तर त्याच्यामध्ये आता डिजिटल मीडिया किंवा इंटरनेट हा आपण त्याच्यामध्ये सातवा शत्रू असं म्हटलं तर नाही नाही. काय तो सा तो सातवा शत्रू आतून काम करत असतो. तो तो सगळ्यांवर? सात ते सात घोडे आहेत त्याचे. तो इंटरनेट चालवतोय. आपण सर तो आता तो तो इंटरनेट आहे ना, त्याच्या हातात सूत्र आहे. तो कधी कधी आपल्याला रागवायला लावतो, कधी कधी मत्सर निर्माण करतो, कधी कधी ओढ निर्माण करतो, कधी कधी रडवतो. ही त्याच्या हातातली आयुध आहेत. षड्रिपू हे त्याचे ते आपल्या राज्य करतात. पण हे गोष्ट ते आपले सन्मित्र पण असू शकतात. असू शकते. अगदी म्हणजे डिजिटल मीडिया किंवा इंटरनेट ह्याचं आपल्या आयुष्यात स्थान काय असावं आणि त्याचा आपण वापर नेमका काय कशासाठी करावा याचं तुम्ही म्हणताय तसं नियमन करणं हे महत्वाचं आहे. तर ते आपण आता या सर आपलं जे गाव तेथे मानसोपचार डिजिटल डिटॉक्स हा जो आत्ताचं अभियान आहे हम्म. त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांवरती जास्त फोकस करतो. हो. तर ह्या बाबतीत जाता जाता टेक होम मेसेज म्हणून शिक्षकांसाठी किंवा पालकांसाठी तुम्ही माइंडफुलनेस मुलांमध्ये रुजवणं किंवा त्यांना तो मार्ग दाखवणं ह्याच्यासाठी तुम्ही काय जाता जाता मार्गदर्शन कराल? जाता जाता करणं जरा कठीण आहे. पण सर्वसाधारणपणे 3 स्टेप्समध्ये म्हणजे शिक्षकांनी पालकांनी आधी शिकलं पाहिजे आणि मग ते मुलांना शिकवता आलं पाहिजे. माइंडफुलनेस ही गोष्ट अशी आहे की ती आपण एकत्र येऊन केली तर त्यातनं एक वेगळं इंटर बिईंग माइंडफुलनेस म्हणतात, की आपण एकत्र बसून जेव्हा करत असतो तेव्हा आपोआप एकमेकांशी आपलं नातं निःशब्द नातं जोडलं जातं, भावनिक दृष्ट्या आपण जोडले जात असतो. त्यामुळे एकत्र प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. स्वतः करणं प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. तुम्ही थोडं संगीत लावू शकता, म्हणजे जरा ते वातावरण थोडं बदलू शकतं. शांत ठिकाणी तुम्ही राहू शकता आणि एकत्र करू शकता. पण हे काय आता काय बोरिंग आहे काय काय मुलांना माइंडफुलनेसच्या जोडीने थोडं व्हिज्युअलायझेशन खूप महत्वाचं असतं, की तुम्ही शांत ठिकाणी आहात, नदीचा प्रवाह समोर आहे किंवा तळ्याच्या ठिकाणी बसलेले आहात, प्रतिमा पडली आहे झाडाची, थोडं तरंग उमटत आहेत, एखादं कमळ दिसतं आहे, एखादं पक्षी येतो चोच मारून निघून जातो, असं सगळं आपल्या समोर घडतंय आणि त्याच्यामध्ये तू बघणारा आहेस. अशी जर आपण व्हिज्युअलायझेशन वापरली तर ती अतिशय प्रभावी ठरू शकतात. आणि ते माइंडफुलनेसचाच एक शिकवण्याचा तो मार्ग आहे. जरी माइंडफुलनेसमध्ये त्याची डेफिनेशन येत नसली तरी सुद्धा तो शिकवण्याचा मार्ग आहे आणि त्याने मुलं छान रमतात त्याच्यामध्ये. मुलांना ते आवडतं कारण ते क्रिएट करतात ना, एक छोटासा एस्केप असतो त्याच्यामध्ये, तो त्यांना आवडतो. त्यामुळे ही गोष्ट मुलांना शिकवणं खूप महत्वाचं आहे आणि त्यांना असं थोडंसं त्या अशा एक आनंदमय विश्वात त्यांना घेऊन जाणं शक्य असतं. ते आपण इंड्यूस करू शकतो व्हिज्युअलायझेशन. आणि मग आपण म्हणू शकतो तिकडे आहेस ना, तिथे आता तू स्थिर आहेस. आता तुला कळतंय की सगळ्या गोष्टी उलगडतायत आणि नाहीशा होत आहेत, वारा वाहतोय, पाणी वाहतंय आणि अशा ठिकाणी तू शांत आहेस. हे शांत मन तुझा कायमचा सोबती आहे. ते मन तुझ्या बरोबरच आहे आणि तेच तुझं खरं मन आहे. असं जर आपण समजून घेतलं तर खूप चांगलं होतं. ऍडल्ट्स करता अगदी 59 एका सेकंदात सांगता येण्यासारखी गोष्ट म्हणजे 3 पातळ्यावरती आपण ते शिकत असतो. एक ज्याला मी ग्राउंडिंग म्हणतो, की तुम्ही कुठे आहात, माझे पाय जमिनीवर टेकलेले आहेत, जमिनीच्या संवेदना मला मिळत आहेत, जमिनीचं टेक्स्चर मला मिळत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट माइंडफुलनेस मध्ये त्याला आपण बेली ब्रिदिंग म्हणत असतो, की तुम्ही श्वास घेत असताना श्वास घेताना पोट पुढे येतं, श्वास सोडताना पोट आत खेचलं जातं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं करत असताना श्वासाचं अंतर्बाह्य चलनवलन चालू असतं. या 3 गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलं की शरीरात उमटणाऱ्या संवेदना ग्राउंडिंग, श्वासाचा शारीरिक अनुभव जो आपल्या कोअर एक्सपिरियन्स आहे त्याचा रिदम तो आपण पोटाच्या हालचालीने अनुभवतो आणि श्वसनाचा अनुभव आपण श्वसनाचा जो स्पर्श होत असतो ते आपण
तिथपर्यंत आपलं मन केंद्रित करत असतो, की आपण हळूहळू त्या माइंडफुलनेस स्टेटमध्ये आपण विराजमान होतो, तिथे आपण भ्रमण करू लागतो. हे स्वतः शिकणं गरजेचं आहे. 5 मिनिटं, 2 मिनिटं, अर्धा फायनल. जर तुम्हाला शिकायचं असेल तर या 3 स्टेप्स मी सांगितल्या सोप्या आहेत. ते मी इंटरनेटवरती अनेक ठिकाणी मी या गोष्टी शिकवलेल्या आहेत. तुम्ही जस्ट चेक करा. माझी कोविडच्या काळातली खूप रील्स आहेत, त्याच्यात ते शिकवलेलं आहे. बेली ब्रिदिंग शिकवलंय, ग्राउंडिंग शिकवलंय, एक अँकरिंग शिकवलेलं आहे. तर या 3 गोष्टींची तुम्ही प्रॅक्टिस करा. आता न्यूरोसायन्स काय सांगतं आपल्याला, जर तुम्ही एव्हरी डे, रोज, ऑलमोस्ट एव्हरी डे जर तुम्ही 8 आठवडे 8 आठवडे रोज 18 मिनिटं केलं, 18 मिनिटं केलं, 10, 5 आणि 3, 18 मिनिटं केलं किंवा 20 मिनिटं केलं, तर तुमच्या मेंदूमध्ये हळूहळू बदल घडायला लागतो. न्यूरोप्लास्टिसिटी सुरुवात होते आणि तुम्हाला त्याची चांगली सवय लागते आणि तुम्ही पटकन माइंडफुल होऊ शकता. सो खूप रिसर्च केलाय, किती वेळ शिकवावं लागतं, कसं शिकवायचं, काय करायचं. 18 मिनिट्स, बाकी सगळं विसरा. फक्त एके जागी बसा, डोळे मिटून घ्या. मनात विचार येत असतील तर येऊ देत, जात असतील तर जाऊ देत, पण लक्ष श्वासावर केंद्रित करा आणि एक्सपिरियन्स द ब्रेथ, द वे इट कम्स इन अँड गोज आउट. असं तुम्ही करत राहा. चुळबुळ होते, अस्वस्थ वाटतं, फोनची आठवण येते, खाज येते, उद्या काय करायचंय, परवा काय करायचंय, हा काय बोलला, शेकडो विचार येत असतात. येऊ देत, येतात येतात आणि जातात. दे डोंट स्टिक. घालवले तर चिकटून राहतात, बोलवले तर येत नाहीत. त्यामुळे आपण काहीच करायचं नसतं, आपण फक्त त्यांना येता जाता बघायचं असतं. अशी जर प्रॅक्टिस तुम्ही 20 मिनिट्स केलीत फॉर 8 वीक्स, तर तुमच्यात बदल व्हायला लागतो. हा स्वाध्याय आहे. हा स्वाध्याय आहे. हे प्रॅक्टिस करूनच येणार आहे, आपोआप येणार नाही. कोणतीच गोष्ट जगात आपोआप होत नाही. श्वास ही एकच गोष्ट आहे जी आपोआप होते आणि तीच आपल्याला खूप शहाणपण शिकवत असते. नथिंग इज आपोआप. नथिंग इज आपोआप. फक्त श्वास आपोआप आहे. सो तो अँकर आहे आपला. नक्कीच सर. आपण आता जाता जाता तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आणि जो तुमचा आता हा 18 मिनिट्स फॉर 8, हा तुमचा आताचा जो तुम्ही कार्यतंत्र दिलेला आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सगळ्यांनीच त्याचं पालन करायला हवं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्सेप्टन्स. आणि डिजिटल डिटॉक्स करत असताना आपल्याला जो काही त्रास होणार आहे, त्याच्यामध्ये माइंडफुलनेस हे नक्कीच आपल्याला मदत करेल आणि तारून नेईल, याची खात्री आहे नक्कीच मला. तर जर आपण आज 20 मिनिटं जमत नसेल तर 5 श्वास तरी घ्या शांतपणे. मग त्याचे 10 होतील, मग 20 होतील. स्टार्ट विथ जस्ट 5 ब्रेथ्स. मी त्या मुलांना शिकवतो त्यामुळे जस्ट ब्रीथ, जस्ट ब्रीथ, जस्ट ब्रीथ. 5, 1 मोर ब्रेथ, 1 मोर ब्रेथ, 1 मोर ब्रेथ, एक्झेल स्लोली, एक्झेल स्लोली. असं करत राहिला तर इन्स्टंटली फरक पडतो. आपण नक्कीच माइंडफुलनेसद्वारे आपण डिजिटल डिटॉक्स नक्कीच करू शकू. तर सर, आज तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढलात आणि अतिशय सुंदर परिपूर्ण मार्गदर्शन केलं. याबद्दल गाव तेथे मानसोपचारची पूर्ण टीम, IPS आपले इंडियन सायकॅट्रिक सोसायटी आणि सर्व ऑडियन्स तर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि आज सगळे ऑडियन्सनी, ज्यांनी ज्यांनी लाईव्ह स्ट्रीमिंग ऐकलं आहे, त्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि हा व्हिडिओ आपल्याला युट्यूबवर मिळतच राहणार आहे. तसेच सरांचे इतरही व्हिडिओज आहेत, आपल्याला त्यांच्या मुलाखती आहेत. तर आपण माइंडफुलनेसची जर्नी सगळ्यांनी हळूहळू सुरू करूया, सर म्हणतात तसं, छोट्या छोट्या स्टेप्स घेऊन. आणि डिजिटल डिटॉक्सचं आपलं जे ध्येय आहे, ते गाठण्याचा प्रयत्न करूया. एवढं बोलते आणि आजचं सेशन. येस सर. 1 मिनिट. मी टर्निंग पॉइंट नावाचा पॉडकास्ट सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये या विषयावर मी सतत बोलत असतो, तो जरूर पहा. आणि मी मी
मला फार कृतज्ञ वाटतं आहे की तुम्ही मला बोलवलं आणि माझे काही शब्द, मस्करी, चेष्टा, हसणं सहन केलं आणि तुम्हाला मनापासून तुम्ही ते ऐकत होतात, याच्याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. आय एम ग्रेटफुल टू यू. आय एम ट्रूली ग्रेटफुल. थँक्यू सर. तर आजचा रविवारची सकाळ ही खूप छान पद्धतीने आज आपण काय म्हणूया सेलिब्रेट केली. तर त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानते.